राज्याचं सहकार खातं अधिक पारदर्शक, निष्पक्ष करण्यासाठी आणि स्थानिक होतकरू आणि हुशार तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी महायुती सरकारनं सहकार खात्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। यापुढे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरती प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे। ही नोकर भरती प्रक्रिया IBPS, TCS आणि MKCL या नामांकित संस्थांमार्फत राबवण्यात येणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि तो म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये यापुढे राबवल्या जाणाऱ्या याच भरती प्रक्रियेमध्ये 70% जागा या स्थानिक तरुणांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत आणि उरलेल्या 30% जागा या जिल्हा बाहेरील तरुणांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत। यात सुद्धा जर या 30% जागांसाठी जिल्हा बाहेरील तरुण हे मिळाले नाहीत तर त्या 30% जागांवर सुद्धा स्थानिक तरुणांना प्राधान्य दिलं जाणार आहे। राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सहकारी बँकांमधील कामांना गती येऊन ही कामं अधिक पारदर्शकपणे होतील असं सरकारकडून आता सांगितलं जात आहे। त्यात स्थानिक तरुणांना बँकांमध्ये प्राधान्य देण्याचं मुख्य कारण म्हणजे स्थानिक तरुण हे त्या जिल्ह्यातील रहिवासी असतात, त्यांना तेथील भौगोलिक स्थिती आणि सोबतच स्थानिक लोकांची तोंड ओळख असते आणि यामुळे सहकारी बँकांमधील कामं काही प्रमाणात वेगात होतील। राज्य सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील भरतीबाबत घेतलेला हा निर्णय सहकार क्षेत्रातील मोठा निर्णय असल्याचं बोललं जात आहे। तुम्हाला या सहकार विभागाबाबतच्या निर्णयाबाबत काय वाटतंय? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा।